हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज मी माझं तुम्हाला साडी कलेक्शन थोडंफार दाखवणार आहे आणि एवढा सारा ढीग साड्यांचा आहे। तर इथं पण साड्याच आहेत आणि त्या पण सगळ्या साड्याच आहेत। तर ही साडी बघू शकताय, याचा पदर रेड कलर मध्ये आहे आणि साडी जी आहे ती अशी ग्रीन मध्ये आहे अशा पद्धतीने। तर ही एकदम सॉफ्ट मटेरियल आहे आणि ही मी दिवाळीला घेतलेली आहे। तर अशा सॉफ्ट सिल्क साड्या मला खूप आवडतात। तर माझ्या जवळजवळ 4-5 साड्या तरी असणार आहेत अशातल्याच। तर चला कंटिन्यू करा। त्यानंतर ही एक सॉफ्ट सिल्क मध्ये साडी आहे सॅटिन मध्ये। तर ही ऑरेंज मध्ये आहे आणि त्याचा हिरवा पदर आहे। तर याच्यामध्ये ब्लाउज पर्कर वगैरे घालून ठेवलाय। तर ही साडी आहे ही मम्मीने घेतली स्त्रीच्या लग्नामध्ये। त्यानंतर म्हणजे ही एक साडी आहे नेव्ही ब्ल्यू मध्ये, त्याचा रेड कलर पदर आहे आणि ही पण सॅटिन मध्येच साडी आहे। त्याच्यावर गोल्डन जरीची बुट्टी आहे आणि ही मला यांनी बर्थडे साठी घेतली होती, ज्यावेळेस अथर्व माझ्या पोटामध्ये 3 महिन्याचा होता। तर त्या बर्थडेची ही साडी आहे 2 वर्षापूर्वीची। त्यानंतर म्हणजे या साडीवरचा ब्लाऊज मी अशा पद्धतीने डिझाईन केलेला आहे, म्हणजे मी बाहेरूनच ब्लाऊज शिवून घेते। तर अशा पद्धतीने त्याची डिझाईन केलेली आहे। त्यानंतर ही दिवाळीतली आहे, यांनी घेतलेली पिंक कलरची। तर आता या मागच्या दिवाळीमध्येच घेतलेली आहे ही, मागच्या वर्षी। तर ही पण सॅटिन सिल्कमध्येच आहे आणि त्याचा ब्लाऊज बघू शकता अशा पद्धतीने डिझाईन केलेला आहे। तर मला ह्या अशा सॅटिन सिल्कमध्ये शालू टाईपमध्ये ह्या खूप साड्या मला आवडतात। तर ही जी साडी आहे ही खास आहे आणि ही आहे माझ्या लग्नाची साडी, अक्षताची साडी। तर ही पण सॅटिन सिल्कमध्येच आहे, बनारसी शालू टाईपमध्ये आणि त्याचा ब्लाऊज बघू शकता अशा पद्धतीने। कारण गडबडीत लग्न झालं होतं 2 दिवसामध्येच, तर सिम्पलमध्येच ब्लाऊज शिवून घेतलेला आहे। तर बघू शकता ह्याची पाठीमागची रुंदी वगैरे आहे ती जरा जास्त आहे। त्यानंतर ही म्हणजे माझी दिवाळीची आहे, दुसऱ्या दिवाळीची ही साडी आहे, माहेरी आईने घेतलेली होती। तर माझ्या बाजूला अथर्व आहे, खेळते, त्यामुळे थोडाफार आवाज येईल म्हणून आर्नव सुद्धा ऑर्डर होता म्हणून मी व्हॉइस ओव्हर करते। तर बघू शकताय ही पण साडी मला खूप छान आवडते। 2 टोन मध्ये ही साडी आहे आणि याच्यावरचा ब्लाऊज ना खराब झाला म्हणून मी हा रेडीमेड 150 रुपयाचा ब्लाऊज घेतलेला आहे। तर ना असे काही बरे 2-3 साड्या आहेत त्याच्यावरचे माझे ब्लाऊज खराब झाले आणि मी अशा रेडीमेडच त्याच्यावर ब्लाऊज वापरते। तर ही आहे मागच्या गणपतीतली साडी, बाई पण भारी देवामधली। तर मला एक हवी होती म्हणून मी ही घेतलेली होती आणि त्याच्यावर मी हा वेल्वेटचा ब्लाऊज रेडीमेड 200 रुपयाला महाद्वार रोडवरून आणलेला आहे। तर त्याच्यावर मी असा हा मॅच केलेला आहे। तर ही पण सॉफ्टमध्येच आहे, अंगाबरोबर चापून चुपून साडी असते। त्यानंतर म्हणजे ही खण साडी, तर ही पण 2 टोनमध्येच साडी आहे, आमसोली कलर आहे आणि ग्रीन कलरचा पदर आहे। तर सिल्वर जरीमध्ये ही साडी आहे। ब्लाऊज बघायला गेला तर स्टिच केलेला आहे आणि खूप छान केलेला आहे तो पण स्टिच। तर बघू शकता अशा पद्धतीने आहे, तुम्हाला ब्लाऊजच्या ह्याच्यावरून कळालंच असेल की साडी कशी 2 टोनमध्ये आहे। तर अशा पद्धतीने बॅकला डिझाईन केलेली आहे, त्याला नॉट वगैरे माझ्या सगळ्या ब्लाऊजला नॉट लावलेलेच आहेत। तर ही आहे माझी साखरपुड्याची साडी। तर ह्याच्यावरचं सुद्धा ब्लाऊज माझं खराब झालेलं आहे आणि त्यामुळे ह्याच्यावर सुद्धा मी रेडीमेड ब्ल्यू कलरमध्ये घेतलेला आहे। तर ही त्यावेळेस ट्रेंडिंग साडी होती। तर या ट्रेंडिंग साडीचं नाव मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कोणाला माहीत असेल तर। तर याच्यावर सुद्धा मी हे रेडीमेड ब्लाऊज अशा पद्धतीने घेतलेलं आहे, ब्ल्यू कलरचं मी मॅचिंग केलेलं आहे कारण त्याचा पदर काठ वगैरे ब्ल्यू कलरमध्ये आहेत। तर माझ्याकडे लेहंगा पण आहे, त्याच्यामुळे मी बॅक साईडला त्याचे हुक वगैरे करून घेतलेले आहे। ही साडी जी आहे ही गौरी गणपतीतली आहे, गौरीला घरामध्ये मुखवटे आहेत तर तिच्यासाठी घेतलेली होती आणि ती मग मी दिवाळीमध्ये ही वेअर केलेली होती तुळशी पौर्णिमे दिवशी। तर त्याच्यावर सुद्धा मी हा रेडीमेडच ब्लाऊज 150 रुपयाचा घेतलेला आहे, कारण त्यातलं पीस शिलाईला जर दिले तर 150 रुपये बसतंच, म्हणून मग म्हटलं रेडीमेड आपले होईल। तर ही जी साडी आहे ही 9वारी साडी आहे आणि ही भाच्याच्या बारशामध्ये मला आईनं घेतलेली होती, कारण गौरी गणपती सणाला वगैरे आपण 9वारी नेसतो, त्यासाठी म्हटली असू दे घे। तर त्याच्यावरचं सुद्धा ब्लाऊज पीस मला सापडत नव्हतं म्हणून हे मी ग्रीन कलरचं त्याला मॅच केलेलं आहे। त्याला गोल्डन अशी लेस लावलेली आहे आणि बघू शकताय पाठीमागचा गळा वगैरे खूप छान हा ब्लाऊज बसतो मला। तर आता ह्या गौरी गणपतीमध्ये मी ही साडी नेसणार आहे 9वारी, तर त्या दिवशी मी तुम्हाला दाखवेन लुक माझा।
तर कसं वाटतंय माझं साडी कलेक्शन नक्की सांगा. आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. अजून भरपूर अशा साड्या आहेत पण त्या मी नाही दाखवल्या. तर ही माझी दिवाळीतली साडी आहे जी सासूबाईंनी घेतलेली होती. एक्झॅक्टली मला माहीत नाही, पहिल्या काय दुसऱ्या दिवाळीला ही घेतलेली होती साडी. तर ही पण खूप छान आहे. अंगाबरोबर चापून चुपून अशी बसते. सॉफ्टमध्ये फॅब्रिक आहे त्याचं. आणि ही सुद्धा साडी मला खूप आवडते कारण अंगाबरोबर चापून चुपून व्यवस्थित अशी बसते आणि हलकी फुलकी अशी जडमध्ये अशी काही नाही. तर त्याच्यावरचं हे ब्लाऊज स्टिच केलेलं आहे. तर त्याचं पाठीमागची डिझाईन तुम्ही बघू शकताय. त्याची डिझाईन अशा पद्धतीने केलेली आहे. तर जास्त करून मला सॉफ्टमध्ये अंगाबरोबर ज्या चापून चुपून बसतात अशाच साड्या आवडतात. ज्या फुगीर वगैरे काठपदरच्या असतात त्या नाही आवडत मला. तर ही साडी पहिल्यांदा माझ्याकडे लग्न झाल्यापासून ग्रीन कलरची एकही साडी नव्हती. त्यामुळे मग ॲनिव्हर्सरीला मम्मीने ही मला साडी घेतलेली होती. यांना कपड्यांनी मला ही साडी अशी ग्रीनमध्ये पाहिजे होती म्हणून घेतली होती. ग्रीन साडी एक पण नव्हती. आणि आपण दसऱ्यामध्ये बघितलं तर 9 दिवस 9 कलरच्या साड्या त्याच्यामध्ये ग्रीन कलर येतोच. मग माझ्याकडे नव्हती म्हणून मग ती मला घेतलेली होती. तर त्याच्यावर ना हा मी रेडीमेड मेशोवरून ब्लाऊज मागवलेला होता. मला वाटते 350 ते 450च्या दरम्यान हा ब्लाऊज मला म्हणजे त्या रेंजमध्ये मला मिळालेला. त्यानंतर म्हणजे ही खण साडी सुद्धा ही मम्मीनेच घेतलेली होती आणि त्यावेळेस ट्रेंडिंग होती. तर मी मम्मीला बोलले होते की मला ही खण साडी हवी आहे. तर मम्मीने माझ्या घरामध्ये ना लिंब जागरण होतं तर त्यावेळेस आहेरला म्हणून ही साडी मग मम्मीने घेऊन आलेली होती. त्याच्यावरचं ब्लाऊज काही मी शिवलेलं नाही. तर ही एक माझ्याकडे साडी आहे. तर अथर्वचा दंगा खूप चालू झालेला आहे. तर ही पण साडी खूप छान आहे. त्याला शाईन वगैरे खूप छान आहे. तर याच्यावरचं सुद्धा ब्लाऊज नेव्ही ब्ल्यू कलरमध्ये आहे आणि त्याची बॅक साईडची त्याची डिझाईन तुम्ही बघू शकताय. त्याचा गळा जो आहे ना तो हांडा आकारामध्ये असं केलेला आहे आणि लेस वगैरे लावून छान केले. तर हे पण मला खूप आवडते. ही साडी म्हणजे पैठणी आहे. एकमेव जी माझ्याकडे पूर्ण साड्यांमध्ये पैठणी आहे ती ही एकच पैठणी अशी आहे. तर ही ना मला लग्नाच्या आधी आमच्या इथे यात्रेमध्ये संगीत खुर्चींची स्पर्धा होती आणि त्याच्यामध्ये माझा 2रा नंबर आला होता. तर 10,000चं प्राईज आणि ही पैठणी असं मिळालेली होती. त्यानंतर ही अथर्व जन्माला आल्यानंतर जे न्हाणी बघायचं असतं ना माहेरची, तर तिकडे गेल्यानंतर ही आहेरामध्ये मम्मीनं मला ही साडी घेतलेली होती. आणि ही साडी तशी मला जास्त म्हणजे कलर आवडतो पण ह्याचं जे फॅब्रिक आहे ना ती साडी नेसल्यानंतर फुगते म्हणून मी जास्त नाही यूज करत. आणि याचं ब्लाऊज बघू शकता. याला सुद्धा लेस अशी वेगळ्या डिझाईनची अशी लावलेली आहे. आणि तर असं काही माझं साडी कलेक्शन आहे. त्यानंतर ही म्हणजे आईनेच घेतलेली होती दिवाळीमध्ये. तर जास्त करून दिवाळीतल्याच माझ्या ह्या साड्या आहेत. दिवाळीत इकडल्या तिकडल्या अशा दिवाळीतल्याच जास्त करून साड्या आहेत आणि बर्थडेच्या. तर ही सुद्धा साडी खूप छान आहे आणि ह्याच्यामध्ये ना माझे फोटो खूप छान असे येतात आणि मला हा कलर खूप म्हणजे खूप आवडतो. तर ही जी साडी आहे नारंगी कलरची ही माझी आहे डोहाळ जेवणाची साडी. तर बघू शकताय माझी पहिली डोहाळ जेवणाची साडी ही नारंगी कलरमध्ये आईने घेतलेली होती. बाकी अशा 3ऱ्या महिन्यामध्ये चोरवटी वगैरे भरतात त्यावेळेस ग्रीन कलरची साडी घेतलेली जाते. तर त्यासुद्धा होत्या पण त्या मी नेसून वगैरे त्या खराब झाल्या. त्यानंतर पहिल्या गौरी गणपतीसाठी वौसा वगैरे त्याची पण साडी असते तीसुद्धा होती. आणि ही साडी पहिली एकमेव यांनी साडी घेतलेली असेल तर ही साडी मला घेतलेली होती. आणि ह्या साड्या आहेत ना ह्या आहेत तशा आहेत. 1-2 वेळा नेसलेल्या आहेत नाही तर आहेत तशा साड्या आहेत. तर आता थोडाफार ब्लाऊजचा प्रॉब्लेम होते म्हणून मी जास्त काही वेअर करत नाही. तर फायनली माझं कपाट बघू शकताय, माझं साडी कलेक्शन बघू शकताय. तर जे काही अँगल आहेत साड्या अडकवलेल्या तर ते मी मेशोवरून मागवून घेतलेलं होतं. मग म्हटलं आज लागलंच त्याच्यामध्ये व्यवस्थित सगळं ठेवून द्यावं. तर बघू शकताय मी खालच्या ह्या साड्या काही दाखवलेल्या नाहीत. फक्त वरच्या ज्या काही अँगलला लावल्यात त्याच तेवढ्या साड्या लावल्या आहेत. अशा भरपूर साड्या आहेत तरीसुद्धा आपल्या लेडीजचं मन भरत नाही. साड्या या आपल्याला हव्याच असतात. तर अशा पद्धतीने मी सगळं कपाट व्यवस्थित आवरून घेतलेलं आहे. तर कसं वाटलं आजचं माझं साडी कलेक्शन नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कसं वाटलं कलेक्शन. तर बाय.